श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीयेपासून थोडासा थंडावलेला आपला हिंदू सणांची जी गाडी आहे, हिंदू सणांचा जो महिमा आहे, तो श्रावण महिना लागला की परत सुरू होतो. ती गाडी सुसाट सुटते, ती पार अगदी दिवाळीपर्यंत जवळ. दिवाळीनंतरही परत तुळशीचं लग्न वगैरे आहेच आहेत ते. मधल्या काळात नाही म्हणाल तसं की थोडे थोडे एक एक दिवसाचे सण येतात तसे. वटपौर्णिमा आहे, या गुरुपौर्णिमा आहे, दिव्यांची अवस आहे. श्रावण महिन्यामधला जो सणांचा एक क्रम आहे, तो एकदा तो सुरुवात झाली की आपण हिंदू लोक आपल्या हिंदू परंपरेनुसार जसं आपल्याला शक्य होईल तसे ते सण साजरे करायच्या उत्साहामध्ये असतो आपण सर्वजण. आणि हा श्रावण महिना सुरुवात होता होताच म्हणजे सार्वजनिक गणेश मंडळ जे आहेत त्यांना तर वेध लागलेले असतातच, त्यांचे मांडव पडायला सुरुवात झालेली असते. पण आपल्या घरगुती गणेशोत्सव जो आहे त्याचे पण वेध आपल्याला साधारण नारळी पौर्णिमेनंतर लागतात. गणपतीच्या आकर्षक मूर्ती बाहेर रस्त्यावरती आपल्याला ठिकठिकाणी दिसायला लागतात विक्री करता ठेवलेल्या. आपण जाऊन ते अगोदर त्याचं आगाऊ नोंदणी करून गणेश चतुर्थी दिवशी त्याची रीतसर प्रतिष्ठापना होती. घरामध्ये आता काही घरांमध्ये असं असतं की बाहेरचे गुरुजी येऊन योग्य यथाविधी सगळे विधी करून प्रतिष्ठापना केली जाते. काही घरांमध्ये यजमान स्वतः ते करत असतात. काही ठिकाणी 1.5 दिवसाचा गणपती, काही ठिकाणी 5 दिवसाचा गौरी गणपती एकत्र विसर्जन, काही ठिकाणी 7 दिवस, काही ठिकाणी 11 दिवस. हे प्रत्येकाच्या घरामध्ये जसे नियम सुरू असतात, जे चालत आलेली परंपरा आहे त्यानुसार हे सगळं घडत असतं. ह्यामध्ये गणपतीची विशिष्ट सेवा, एखादं विशिष्ट जप असं त्यामध्ये असं जास्ती असं काही सांगितलेलं नाही. पण आपल्याला जर का जमलंच तर ओम गणपते नमः अगदी हा सोपा मंत्र आहे. त्याची कमीत कमी 1 माळ, अगदी नाही जमलं तर कमीत कमी 21 वेळाला तरी. गणपती स्तोत्र आहे ते एकदा. गणपती अथर्व शीर्ष आहे ते एकदा. हे कमीत कमी तिथे गणपती जिथं आपण बसलो असेल आपल्या घरी त्याच्यासमोर बसून शांतपणाने ते तशी सेवा करावी. ती जमलं तर सर्वांनी, घरातल्या सर्वांनी मिळून केली तर अतिशय उत्तम. हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकाची नोकरी, कामधंदा, व्यवसाय हे सांभाळून एकत्र येणं ही खूप एक अवघड गोष्ट असल्यासारखं झालं. पण हे आपले सणवार हे त्याच्याच करता दिलेले आहेत. एकत्र येणं हा महत्वाचा उद्देश त्याच्यामध्ये असतो. कोकणामध्ये आपण बघितलं की बाहेरगावचे सगळे चाकरमानी लोक त्याला होळीच्या आला, गणपतीच्या आला, सगळे एकत्र तिथे गावाकडे येतात. ते हे फार एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. अशा ह्या ओढीने ते येतात घराकडे आपल्या सण साजरा करायचा. तसं आपण इथे राहून आपण मात्र काही काळ वेगवेगळा असतो. आपल्या घरामध्ये गणपती बसवल्यानंतर एक सकाळची पूजा किंवा आरती झाल्यानंतर जास्तीत संध्याकाळची आरती, तिथे समोर बसून गणपतीच्या समोर बसून असं काही वाचन केलं तर ते आपल्यालाही फायदेशीर आहे. घरातलं वातावरण बदलायलाही, आपल्या पुढच्या पिढीला पण तो मार्गदर्शक ठरेल. ते येणारी जी नवीन तरुण पिढी त्यांना पण तो मार्गदर्शक ठरेल. एकत्र सर्वांनी एकत्र यावं, हा आनंद सगळ्यांनी घ्यावा. सणांचा जो उद्देश जो आहे तो तोच मूळ तिथं आहे ते. आणि एकत्र सेवा केली तर त्याचे, मी मागे पण सांगितलं की जेव्हा एकत्र सेवा होती त्याचं फळ अधिक असतं. ते आपल्या जागेमधली ऊर्जा वाढती, आपल्या जागेतल्या ऊर्जेमध्ये बदल होतात, सकारात्मकता वाढती, घरातलं वातावरण पवित्र होण्याकरता मदत होती. आणि हा जो बुद्धीचा देवता आहे, आनंद देणारा ही देवता आहे, कलेची देवता आहे. सार्वजनिक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम कसे असतात माहिती नाही, पण हल्ली बऱ्याचशा ज्या सोसायटी आहेत, मोठमोठे अपार्टमेंट्स आहेत, आता तिथे पण हल्ली असं त्यांनी सुरू केलेलं आहे. आपापल्या बिल्डिंगमध्ये, आपापल्या इमारतीमध्ये सगळे एकत्र येऊन काही ना काहीतरी कार्यक्रम, कलेचे कार्यक्रम करत असतात. असे कार्यक्रम होणं खूप गरजेचं आहे. आपण आपल्या घरी आपले नातेवाईक जर का सगळ्यांना एकत्र बोलवलं तर आपण घरी पण हे करू शकतो. आपल्या घराच्या अर्थात आकारमानानुसार अवलंबून आहे. आणि कुठलीही सेवा करताना, कुठल्याही मोठं कर्मकांडाच्या
अवडंबरात न पडता हे सोपे जे मंत्र आहेत, जी सोपी साधनं आहे ती करावी. कुठलाही त्याच्यामध्ये अट्टहास करू नका. जे काही महागातल्या गोष्टी आहेत त्या आणायच्या, त्या नाही मिळाल्या तर मनामध्ये भीती की अरे अमुक नाही मिळालं तर आता काय होईल, तमुक नाही मिळालं तर काय होईल. तसं काही नाही. आपण अगदी मनोभावे ती सेवा करायची. ती ती बाप्पाला ती जरूर ती सेवा तिथे पोचते. विसर्जनाचा जो भाव आहे त्याच्यामध्ये तो भाव आपल्या मनामध्ये आणायचा. विसर्जनाच्या दिवशी अगदी शास्त्रशुद्ध नाही जमलं तरी परत संध्याकाळी घरी आपल्या आरती, जो दही पोह्याचा नैवेद्य असेल तो, गौरीबरोबर गणपती विसर्जन असतील, नुसत्या गौरी वेगळं विसर्जन, गणपती वेगळं, असंही काही ठिकाणी असतं. ते ज्या ज्या ठिकाणी जसं चालत आल्याला चालीरीती त्याप्रमाणे त्याचे ते नैवेद्य, आणि परत एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन आनंदाने ह्या उत्सवाची सांगता करायची. विसर्जनाच्या वेळा ते बरेच वेळेला असं होतं की हे बसवायची वेळ ही अमुक आहे, विसर्जनाची वेळ ही तमुक आहे. आता नाही शक्य होत काही वेळेला, पण आपण तो मनामध्ये न आणता ठीक आहे, हा दिवस आजचा दिलाय, त्या दिवशी आपण प्रतिष्ठापना करू, त्या दिवशी आपण विसर्जन करू. त्या वेळा नाही समजा अगदी पाळता आल्या तर काही हरकत नाही. मनामध्ये कुठल्याही किंतू आणू नका. आनंद, त्या सेवेमध्ये आनंद घ्या जे आपण करतो. घरी गणपती आणल्यानंतर वातावरण आपलं कसं पाहिजे, संध्याकाळच्या वेळेला दिवा उदबत्ती झाली पाहिजे, आरती झाली पाहिजे. ज्याच्या करता आणलेलं आहे ते आपण जर का केलं नाही तर ती मनामध्ये आपल्याला रुखरुख तशी ती लागली पाहिजे की अरे आज गणपती आणल्यानंतर आपण बघा, आपलं उदाहरण घ्या. जर का आपण कुठे गेलो, कोणाच्या घरी गेलो आणि जर का आपल्याकडे लक्ष दिलं नाही तर आपलं मन आपण चिडतो. आपल्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. यजमानांनी आपल्याला विचारलं. तसं गणपतीचं पण आहे ना, आपण गणपतीला आपण मानाने बोलवतो, तसं त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि तो काय आहे, मोदक वगैरे हे सगळं मान्य आहे, आवडीचे पदार्थ आहेत, त्याला ते दिले पाहिजे, त्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे. पण हे सगळं करताना त्याच्या मागच्या किमती वाढलेल्या. आता सण म्हणलं की लोक म्हणतात एकदाच येतो, करायला काही हरकत नाही, चालेल करायचा, पण त्याच्याबरोबर तेवढी सेवा पण करा. त्याला जे आनंद होईल, त्याला गायन सेवा आवडते. जर का घरातल्या कोणाला भजनं म्हणता येत असतील तर त्यांनी भजनं म्हणावीत. लहान मुलांना तिथे समोर बसून थोडीशी ईर्ष्या आपण म्हणलं की त्यांना त्यांच्या समोर तिथे त्यांनाही सांगायचं, हळूहळू तू पण म्हण. एक संस्कार त्यांच्या एक 4-5 दिवसात जेवढा आपल्याला सेवेचा भाग जो आहे ना तो जेवढा उचलता आला तर तो उचलला, तर त्या लहान मुलांच्या बरोबर त्यांना पण तो एक वेगळं काहीतरी, हल्लीच्या मोबाईलच्या युगामध्ये आपण काहीतरी वेगळं करून त्यांना त्यांच्यासमोर आपण ठेवू शकतो की नाही हे तुम्ही करा. न सांगतो त्याच्यामध्ये काही त्यांना ती गोडी पण लागेल. हा शेवटी ही देवता जी आहे ती, प्रत्येक देव, कुठलाही देव सेवेचा फक्त भुकेला असतो. त्याला पानं, फळं, फुलं नाही दिलं तरी चालेल. तुम्ही फक्त सेवा केलीत, आनंदाने करा, न घाबरता करा. मनामध्ये कुठलाही अवघडलेपणा नको सेवा करताना. हेच माझं सांगणं आहे. आणि येणारा हा सर्व 10 दिवसांचा आपल्या चालीरीतीपणा जो काय असेल, 2 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा हा जो उत्सव आहे तो आपल्याला शुभदायी ठरो, आनंददायी ठरो. श्री स्वामी समर्थ.